नमस्कार मित्रांनो, तर आज आहे भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदरचा दिवस। तर या भोगीच्या दिवशी जे आहे ते स्पेशली आपल्याकडे 12 मिसळीची भाजी केली जाते आणि सोबत असते बाजरीची भाकरी, त्यावरती तीळ लावले जातात। तर बघू शकता 12 मिसळी म्हणजे 12 वेगवेगळ्या भाज्या असतात। तर ह्या 12 मिसळीमध्ये बघू शकता आता हे बटाटा, इकडे काकडी, हे वारण्याची शेंग, वांग, गाजर, परत फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी, नंतर भोपळा, शेवग्याची शेंगा, पत्ताकोबी, सोबतच आहे आपली मेथी आणि पालकाची भाजी। आणि हे जे दिसतायत हे भाजलेले जे नट्स दिसतायत ना, तर हे आहेत आपले वाटाण्याच्या आणि हरभऱ्याच्या बिया, हरभऱ्याचे दाणे, ते भाजून आपण ठेवलेले आहेत। आणि हे टोमॅटो वगैरे एकत्र करून आपण नंतर हे शिजायला टाकणार आहेत। तर ते नंतर तुम्हाला दाखवतो शिजायल्यावर। तर हा हरभरा आणि वाटाणा जो आहे तो भाजून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याला मिक्सर मधून काढून घेणार आहेत आणि त्याची पेस्ट करून टाकणार आहे मध्ये भाजीमध्ये दाखवतो। I can't forget the day we met. Your eyes so blue, me piercing through. I can't forget the day we met. Your smile so bright, it made me swoon. Our love is like a summer's day, hot and endless in a magic way. Whenever I see you, all I can think is my summer love. Been waiting for you, my love. My summer love. Been waiting for you, my love. I can't forget the day we met. You looked so fly in your red Corvette. Your hair, your look, your everything. When I see it all, I knew that you were mine. I'm in love with your hair, your lips, your silhouette in the moonlight shine. With my love you won't ever be alone. My summer love, been waiting for you, my love. Completely a fool, been waiting for you, my love. Head over heels, I'm blinded by what I feel. My love is forever yours. तर 15 मिनिटाच्या जवळजवळ आपल्याला हे शिजवायचे, जास्त पण शिजवायचं नाहीये। तर आता ही भाजी शिजलेली आहे आणि तयार पण झालेली आहे आपली खाण्यासाठी। तर पाणी जे आहे ते तुम्हाला आवश्यकतेनुसार वाढवू शकता तुम्ही। त्या भाजीच्या प्रमाणामध्येच पाणी पाहिजे, जास्त पण पाणी असेल तर व्यवस्थित वाटत नाही भाजी। आता आम्ही भाकरी करायला चालू आहे। तर ते भाकरी झाल्यानंतर ते कसं दिसतंय आणि खायला कसं लागतं ते पण दाखवतो तुम्हाला। बाजरीची भाकरी बनवून तयार आहे, खाण्यासाठी पण तयार आहे, भाजलेली आहे व्यवस्थित, वरती तीळ पण लावलेले आहेत। तर आता ही बाजरीची भाकरी आणि ती 12 मिसळीची भाजी आता आपण खाणार आहे। तर ही 12 मिसळीचं ताट तयार आहे खाण्यासाठी। तर बघू शकता 12 मिसळीची भाजी, हे आपलं मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि त्याला लावले तीळ आणि सोबतच भात। तर आता टेस्ट करून बघतो मी कसं झालंय। तर मस्त झालेली आहे मित्रांनो भाजी, एकदम पौष्टिक अशी भाजी असते ही। रब्बी हंगामामध्ये बऱ्याच भाज्या आपल्याला अवेलेबल असतात, तर त्यावेळेस ही भाजी बनवून जाते। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।